अध्याय 5 श्री गणेशाय नमः. ओम दुम दुर्गाय नमः. ओम ऐं सरस्वत्यै नमः. या उत्तरचरित्राशी महासरस्वती देवता परियेसी अनुष्टुप छंद रुद्र ऋषी भीमाशक्ती म्हणावे. भ्रामरी बीज सूर्यत्व सामवेद परिपूर्ण महासरस्वती प्रीत्यर्थ जपे विनियोगा म्हणावे. घंटा शूल हल धारण शंख मुसळ चक्रबाण धनुष्य करी घेऊन दैत्यनासा प्रकटली. शारदीय चंद्रकले समान मुखचंद्र दिसे प्रसन्न गौरीपासून निर्माण झाली महासरस्वती. शुंभ निशुंभूचा नाश करावया प्रकटलीश ऋषी म्हणे न पाएक चरित्र महादुर्गेचे. शुंभ निशुंभू नामे असुर प्रकट झाले भूवर करुण पराक्रम थोर तिनी लोक जिंकिले. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र दैत्याचा खेळ देव होऊन निर्बळ सोडून पळाले स्वर्गाशी. सूर्य अग्नी वरुण कुबेर वायू यमचंद्र इंद्र घेतले हिरून अधिकार दैत्यराजे ते धवा सर्वांशी करुणी तिरस्कृत स्वर्गातून हाकलीत. सर्व देव स्मरण करीत पराजित देविते म्हणती जगदंबे वर दिला माते. आपत्काली स्मरा माते तात्काळ येईन धावूनी. ऐसा विचार करून देव निघाले स्वर्गाहून हिमालय पर्वती येऊन स्तवन करीती देवीचे. देवी सुक्त प्रारंभ. महादेवी नमोस्तुते शिवे कल्याणकारिणी आदि माया प्रकृती वंदन तू ते करीतसे. अनादि सिद्ध तू नित्य सर्व जगा प्रति पाळीत वंदन तू ते करीत सुखदायिनी तुझ नमो. रौद्रा नमो नित्या नमो दुर्गे कल्याणकारिणी ज्योत्सना नमो नित्या नमो अंबार्ध मातृका. रिद्धी नमो सिद्धी नमो नमो नैऋत्य भूभृता शिवा लक्ष्मी ख्याता दुर्गे देवी नमोस्तुते. अति सौम्या नमो अति रुद्रा नमो जगत्पालिनी नमोस्तुते. जगधारा दुर्गे तू स्वीकारी नमना मुचे. दुर्गे सर्व प्राणी मात्रात विष्णू माया तुची होत नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व भूतांत चेतना रूपे तू राहात नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवांत बुद्धी रूपे तू राहात नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात निद्रा रूपे तू राहात नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात क्षुधा रूपे तू राहात नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात छाया रूपे तू राहात नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात शक्ती रूपे तू राहात नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपे तू राहात नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे उत्तम मानवात क्षमा रूपे तू राहात नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात विविध रूपे तू राहात नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात लज्जा रूप तू राहात नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे उत्तम मानवात शांती रूपे तू राहात नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात श्रद्धा रूपे तू राहात नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझा नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात ब्रह्मरूपे तू राहात नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सुंदर मानवात सौंदर्य रूप तू राहात नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात लक्ष्मी रूपे तू राहात नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात प्रवृत्ती रूपे तू राहात नमोस्तुस्ते नमोस्तुस्ते
नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात स्मरते रूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात दयारूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृप्तिरूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात ज्ञानरूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात विवेकरूप तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात दातृत्वरूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रात प्रेमरूप तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्वश्रेष्ठ मानवात मानवता रूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात सहनशक्ती रूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात तपरूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात नादरूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात बिंदुरूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात कलारूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात प्रज्ञारूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात ऋतंबरारूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात धारणरूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात ध्यानरूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात समाधीरूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व विश्वात शून्य जे तुझी असत. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे अक्षर प्रांतात महाशून्य तुझी असत. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मारूपे तू राहात. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे आदि अंतदाती परमशून्य तुझी असत. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रात जगन्माता तू असत. नमस्तुस्ते तुझ नमस्कार आमुचा. सर्व इंद्रियाची अधिष्ठात्री प्राणीमात्रामध्ये व्याप्ती राहुनी सर्वापरती येशा दुर्गे नमो तुझ. या विश्वा माझे चैतन्य भरले असे जे गुप्त तेजी दुर्गे तू असत. तुझ नमस्कार आमुचा. इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वी तुझसी. वारी आमुच्या विपत्तीसी म्हणून आम्ही प्रार्थितो. विनम्रतेने करता स्मरण जगदंबा येई धावून. परमेश्वरी ते वंदन करीतो भक्ती भावाने. देव संकटाते वारी आपत्ती ते दूर करी. ऐसी दुर्गा परमेश्वरी तुझ नमस्कार आमुचा. स्वस्ती देवी सुक्त. ऐसे परी सर्व देवता दुर्गा स्तुती करीती देखा. ऋषी म्हणते अद्भुत वर्तले पाहते थवरी. गगन स्नानांचे करुणी निमित्त पार्वती येई तेथ. देवतांते पुसत काय कारण यावया. कळे सर्व समाचार शुभ निशंभो असुर. पाडिले म्हणून येथवर आले देव मिळून या. पार्वती देहामधून अंबिका तेथे प्रकटोन. दिले देवाशी आश्वासन शुंभ निशंभो वदाचे. प्रकटे पार्वतीच्या कोशातून कौशिकी नामे म्हणून. देवे जय जयकार करून श्री अंबिके वंदिले. कौशिका प्रकटता देहातून पार्वती होई कृष्णवर्ण. हिमालय स्थिती कालिका म्हणून प्रख्यात झाली अवधारा. असो पार्वती आणि देव सर्व गेले थोडे दूरवर. एकली अंबा तेथवर राही पाहते धवा. शुंभ निशुंभाचे भव्य चंडमुंड नामे ख्यात. महापराक्रमी असत ते पहा पातले. पाहुनी स्त्री सुंदर शुंभाशी देती समाचार. स्त्री परम मनोहर आहे एक हिमालयी. एतुकी परम सुंदर त्रैलोक्यात नाही असुर. अंक कांती मनोहर उपमा नाही वर्णाया.
तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होत, तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होत. ऐसे रत्न अद्भुत आपणाशी हवे हो. हे प्रभो दैत्यराज इंद्राचा ऐरावत गज, हंस विमान विहार काज आपणापाशी आहे हो. त्रिलोक्यातील दिव्यरत्न पारिजात उच्छवाचे अश्व, कुबेराचे धन सर्व आपणापाशी आहे हो. किंजकलिनी माला अद्भुत जी कधीही न कोमेजत, समुद्र भेट देत आपणापाशी आहे हो. सुवर्णाची वर्षा करीत ऐसे वरुणाचे छत्र, प्रजापतीचा दिव्य रथ आपणाशी आहे हो. अग्निसिद्ध दिव्य वस्त्र समुद्रातील सर्व रत्न, वरुणाचा दिव्य पास निशुंभापाशी आहे हो. हे सर्व फिके पडत ऐसे त्रिरत्न अद्भुत, एकही हिमालयी फिरत कान तिथे आणता. एकोणी चंडमुंड वचन सुग्रीवदूता बोलावून, म्हणे स्त्री येथे घेऊन येथे यावे सत्वरी. जेथे दुर्गा अंबिका जाऊनी तेथे देखा, मधुर वचने सांगता झाला पहा देवीशी. म्हणे दूत देवीशी दैत्यराज शुंभ या समयासी, अधिपती त्रैलोक्यासी दूत त्याचा मी असे. तोची परमेश्वर सांप्रत देवता आज्ञा पाळीत, तुझ कारणे संदेश देत एकाग्रचित्ते ऐकावा. त्रैलोक्य माझा अधीन देवता माझा अधीन, यज्ञ भोग ही स्वाधीन ऐसा समर्थ मी असे. त्रिलोकीचे दिव्य रत्न आहे मज स्वाधीन, ऐरावत इंद्राचे वाहन आहे आज मज जवळी. समुद्र मंथनी निघत उच्चैःस्रवा जाते म्हणत, तोही मज लागी अर्पित केला पहा देवानी. देवता गंधर्वाचे जे तुके रत्न, यक्ष नागाचेही रत्न, सारे मज पासी पडून आहेत जाना संग्रही. तुम्ही एक स्त्रीरत्न यावे त्वा मज प्रत, रत्ना ते आदर करीत हाची स्वभाव आमुचा. यावे माझ्या सेवेत अथवा भ्राता निशंभू सेवेत, राहून या सुखात आयुष्य आपले वेचिका. माझी पत्नी होशी विपुल ऐश्वर्य भोगीसी, राहून या अरण्याची काय तुझ मिळते गे. एकोणी दूताचे वचन दुर्गा देवी स्मितवदन, बोलली जे गंभीर वचन ऋषी म्हणती अवधारा. देवी म्हणे दूताची तू जे जे बोललासी, आहे सत्य परियेसी प्रतिज्ञाबद्ध मी असे. मी केला असे एक पण जो मम अभिमान करी चूर्ण, मज समजो बलवान त्याची पत्नी होईन मी. म्हणून निशुंभ अथवा निशुंभू यावे करावया संग्राम, शीघ्र मज जिंकोन पणिग्रहण माझे करावे. दूत म्हणे घमंड करीसी कोण आहे त्रैलोक्यासी, लढे शुंभ निशुंभाशी ऐसा कोणी असे नाची. साऱ्या देवदेवता एकवटून रणी न राहिले एक क्षण, एकली तू स्त्री जाण उगाच हट्ट करू नको. तू एक माझे वचन सन्मानेने तो तुझ लागून, ना तरी केस पकडून ओढून न्यावे लागतसे. तव जाईल सर्व सन्मान तू होशील दीनवदन, म्हणून चल येतो न दैत्य मानील तुझ लागी. देवी म्हणे दूताची तू सत्य ते सांगसी, शुंभ निशुंभ समसाहसी महारथी ते देखा. महापराक्रमी ते असती त्या पाहुणी देव पळती, परी मी पहा मंदमती प्रतिज्ञा करून बैसले. अज्ञान अहंकारे वश अति आत्मविश्वास, याने घेतला घास माझाच मी जाण पा. परी आता करावे काय याची न हे जी उपाय, दैत्यापाशी तू जाय सांगे त्या ते सर्वही. तदनंतर जे उचित योग्य जे ते आचरित, ऋषी नपा ते सांगत पुढील अध्यायी ती कथा. ऐशा परी हे कथानक येथे संपले देख. 5वा अध्याय समाप्त. आला पहा येतवरी मार्कंडेय पुराण, त्यातील हे देवी आख्यान. सार्वनिक मन्वंतरान जाण कथा घडल्या या साऱ्या. दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ पटणे पुरती मनोरथ. देवी महात्म्य येत 5 अध्याय झाले. देवी दूत संवाद, देवी सूक्त या अध्यायात. त्याचे पठण जो करीत सर्व साधे तयासी. संपूर्ण ग्रंथ पठण हे नमे ज्याला गुण, त्याने देवी सूक्ताचे पठण नित्य करावे जाण पा. तेने देवी कृपा होऊन होतील मनोरथ पूर्ण. ऐरारोग्य ज्ञानवर्धन होईल जाणा निश्चये. दुर्गा सप्तशती ग्रंथ 5वा अध्याय वर्णिला येत. देवी सूक्त देवी महात्म्य या अध्यायात वर्णिले.